कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. भारत सरकारनं LPG आणि पेट्रोल संदर्भात एक निवेदन जारी केलंय. करारानंतर इस्रायलनं बंड केलंय. तर जुन्या गाडीत E20 पेट्रोल भरल्यास तुम्हाला विम्याचा दावा मिळणार नाही का? FDA आता सौंदर्य प्रसाधनांवर कारवाई करणार आहे. तर बस निर्धारित ठिकाणी थांबवली नाही तर कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. शांतता करारानंतर इराणचा संघ अमेरिकेत दाखल झालेला आहे. तर संचिता उगले नैराश्याशी झुंज देत होती. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 16 जून, वार मंगळवार. आपण ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी LPG आणि पेट्रोलबाबत निवेदनाची. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या कराराची घोषणा केल्यानंतर ऊर्जा पुरवठा साखळी पूर्ववत होईल अशी आशा संपूर्ण जगाला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातलं युद्ध संपवण्यासाठी एका कराराला अंतिम स्वरूप देण्यात आल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. या शांतता करारावर 19 जून रोजी स्वित्झर्लंडमध्ये स्वाक्षरी होणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या शांतता कराराचं स्वागतही केलंय. या करारानंतर भारताच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं एक निवेदन जारी करून पेट्रोल आणि डिझेलची कोणतीही कमतरता नसल्याचं म्हटलंय. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा म्हणाल्या आहेत की देशात पेट्रोल, डिझेल आणि LPGचा पुरवठा स्थिर आहे. रिफायनरी पूर्ण क्षमतेनं कार्य करत आहेत. तसंच कच्च्या तेलाचा साठा पुरेशा प्रमाणात राखला जातोय. काही किरकोळ विक्री केंद्रांवरली विक्री नेहमीपेक्षा जास्त आहे. याचं मुख्य कारण म्हणजे औद्योगिक, थेट संस्थात्मक आणि व्यावसायिक ग्राहक आता किरकोळ विक्री केंद्रांवरनं इंधन खरेदी करतायत, ज्यामुळे तिथे विक्री वाढत आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात इस्रायलची. प्रदीर्घ वाटाघाटींनंतर अमेरिका आणि इराण हे युद्ध समाप्त करण्यासाठी एका आराखडा करारावर पोचले आहेत. पाकिस्तानी मध्यस्थीनं 19 जून रोजी जेनिवा इथं स्वाक्षरी केली जाणार आहे. हा आराखडा करार झाल्यापासून आखाती देशांचं आणि जगातील नेते दोन्ही देशांचं अभिनंदन करतायत. भविष्यात शांतता नांदावी अशी आशा व्यक्त करतायत. मात्र या संघर्षाच्या केंद्रस्थानी आणि उगमस्थानी असलेल्या इस्रायल देशाच्या पंतप्रधानांनी या प्रकरणाबद्दल अद्याप कोणतंही विधान केलेलं नाहीये. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्विटरवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी एक संदेश पोस्ट केलाय. त्यांचा इराणसोबत झालेल्या शस्त्रसंधी कराराशी किंवा लेबनॉनमधल्या सुरू असलेल्या संघर्षाशी काहीही संबंध नव्हता. त्यांनी केवळ ट्रम्प यांना त्यांच्या 80व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. तर नेतन्याहू यांनी सामंजस्य करारावर सार्वजनिक भाष्य केलेलं नाही. त्यांच्या सरकारमधील इतरांनी या करारावर टीका केलेली आहे. तो इस्रायल आणि संपूर्ण स्वतंत्र जगातील वाईट असून त्यांच्या सुरक्षेची हमी देत नाही असं त्यांनी म्हटलंय. पॉडकास्टची तिसरी बातमी E20 पेट्रोलची. जर तुमच्याकडे एप्रिल 2023 पूर्वी खरेदी केलेली कार असेल, तुम्ही त्यात नवीन E20 पेट्रोल भरत असाल तर ही बातमी थेट तुमच्या खिशाशी संबंधित आहे. वास्तविक पाहता देशातील सगळ्यात मोठ्या खासगी सर्वसाधारण विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या ICICI लोंबार्डनं अलीकडेच एका ब्लॉग पोस्टमध्ये एक धक्कादायक खुलासा केला. कंपनीनं इशारा दिला की जुन्या आणि सुसंगत नसलेल्या गाड्यांमध्ये E20 वापरल्यानं इंजिनचं नुकसान झाल्यास विमा दावे नाकारले जाऊ शकतात. विमा कंपनी याला अयोग्य वापर किंवा निष्काळजीपणा मानू शकते. माध्यमांमध्ये ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर कंपनीनं आपल्या ब्लॉगवरनं हा भाग काढून टाकला असला तरी या खुलाशानं जास्त इथेनॉल असलेलं पेट्रोल न चालणाऱ्या जुन्या वाहनांच्या लाखो मालकांमध्ये चिंता वाढली आहे. पॉडकास्टची चौथी बातमी सौंदर्य प्रसाधन कंपन्यांची. टेलिव्हिजनपासून सोशल मीडियापर्यंत मोहक जाहिरातींचा पूर आलेला आहे. पण सावधान,
जर तुम्हीही या चमत्कारी दाव्यांना बळी पडत असाल, तुमच्या त्वचेवर कोणतंही क्रीम किंवा सौंदर्य उत्पादन लावत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी एक इशारा आहे. आता अन्न व औषध प्रशासनानं ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सौंदर्य प्रसाधन कंपन्यांवर कारवाई केली आहे. आपल्या कडक भूमिकेसाठी ओळखले जाणारे अधिकारी तुकाराम मुंडे यांनी मुंबईत मोठी कारवाई सुरू केली आहे. नुकतंच मुंबईतील विविध सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानांवर छापे टाकण्यात आले, ज्यात मोठी अनियमितता उघडकीला आली आहे. पॉडकास्टची 5वी बातमी एसटी बसची. महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळानं निर्धारित हॉटेल्सवर बस न थांबवणाऱ्या चालक व वाहकांवर कठोर भूमिका घेतली आहे. अनधिकृत ठिकाणी बस थांबवल्याबद्दलचा दंड आता थेट कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसूल केला जाणार आहे. प्रवाशांची सुरक्षितता, सेवेतील पारदर्शकता आणि शिस्त सुनिश्चित करण्यासाठी एसटीनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. गेल्या 2 महिन्यात 131 बसेसवर कारवाई करून प्रशासनानं हे स्पष्ट केलंय की नियमांचं उल्लंघन करण्याच्या बाबतीत कोणतीही सवलत दाखवली जाणार नाही. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा क्षेत्रातनं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत शांतता करार झाल्याची घोषणा केली. या घोषणेच्या काही तास आधी इराणचा राष्ट्रीय फुटबॉल संघ 2026च्या फिफा विश्वचषकासाठी अमेरिकेत दाखल झाला होता. इराण आपला पहिला सामना 15 जून रोजी कॅलिफोर्नियातील इंग्लेवूड इथे न्यूझीलंड विरुद्ध खेळेल. इराणच्या फुटबॉल संघानं मेक्सिकोमध्ये आपलं प्रशिक्षण शिबिर उभारलंय, तर संपूर्ण संघ आत्तापर्यंत तिथेच होता. अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता करारावर स्वाक्षरी होण्याच्या काही तास आधीच हा संघ मेक्सिकोमधल्या तिजुआना इथून विमानानं लॉस एंजलिसला पोहोचला. विश्वचषकादरम्यान इराणी संघ अमेरिकेच्या भूमीवर उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेत्री संचिता उगलेची. कुमकुम भाग्य या टीव्ही शोमुळे प्रसिद्धीला आलेली अभिनेत्री संचिता उगले आता आपल्यात नाहीये. तिच्या निधनानं सर्वांना धक्का बसलाय. अभिनेत्रीनं तिच्या घरी आत्महत्या केली असून सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत. पण संचिताची सह अभिनेत्री मेघा शर्मानंही तिच्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला. मेघा ही संचिताची सहकलाकार तसंच तिची जवळची मैत्रीण होती. मेघानं सांगितलंय की संचिता नैराश्यानं ग्रस्त होती. अनेकदा आत्महत्येबद्दल बोलायची. तिला काही आरोग्य समस्या झाल्या होत्या आणि वैयक्तिक कारणांमुळे ती जानेवारीपासूनच नैराश्यानं ग्रस्त होती, ज्यावर तिच्यावर उपचारही सुरू होते. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.